आताची महत्त्वाची बातमी हिंगणघाटमधून. हिंगणघाटमधला नगर परिषदेचा बंधारा झाला गायब. नगर परिषदेने 5,33,00,000चा बांधला होता. पाणी अडवण्यासाठी बंधारा 2012 मधला बंधारा नेमका गेला कुठे? बंधाराच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बंधारा अर्धवट असताना संपूर्ण देयकाची उचल कोणाच्या दबावाने झाली? जनतेला पडलाय प्रश्न. कागदावर असणाऱ्या 5 कोटीचा बंधारा प्रत्यक्षात दिसत नाही. त्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष आणि कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. 100% हिंगणघाटातील जे बंधारा होता तो बहुतेक अंदाजे 2008ला मंजूर झालेला बंधारा होता. तो बंधारा 2011 साली वाहत गेला म्हणून अशी त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाला माहिती दिली आणि त्या बंधारामध्ये 5,33,00,000चा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. आणि त्यावेळेस हिंगणघाटमध्ये नगराध्यक्ष जे काही होते, काही पुढारी लोक होते, काही नेते मंडळी होते, यांनी तो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि त्या बंधाऱ्यामध्ये जनतेचे सुद्धा पैसे लागलेले आहेत. 1,73,00,000 रुपया हा टॅक्स विभागाच्या माध्यमातून जनतेकडून जी वसुली केलेली गेलेली होती, अनेक कर वसूल केलेले होते, तो सुद्धा पैसा त्याच्यात इन्क्लूड होता. 1,73,00,000. मला हा प्रश्न आहे माझ्या प्रशासनासमोर की आमचा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाचा जर 5,33,00,000चा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे काही नेते मंडळी आणि तो पैसा खात आहे, त्याच्यावर का बरं कारवाई नाही? आणि ते कारवाई न करता ते केस दाबण्यात आली. काही मोठे राजकीय नेत्यांनी त्याच्यात पाठिंबा दिला, सपोर्ट केला, सहकार्य केलं आणि ते केस तिथं दाबण्यात आलेली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शिष्टमंडळांनी निवेदन दिलेल्या मुख्य अधिकाऱ्यांना आणि आम्ही एक सचिव प्रधान म्हणून त्यांना सुद्धा एक डेप्युटेशन पाठवलेलं आहे. कलेक्टर मॅडमला सुद्धा आम्ही डेप्युटेशन पाठवलेलं आहे का या 5,33,00,000चा जो भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यामध्ये, याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या चौकशीमध्ये जे काही आढळणार, जे नेते मंडळी आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी पार्टी हे आक्रमक पद्धतीने समोर भूमिका घेणार आहे. हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या 5,33,00,000चा जो भ्रष्टाचार झालेला आहे, आमची मागणी आहे की 2011 मध्ये सांगितलं की हा बंधारा वाद गेलेला आहे, नदीवरचा वना नदीवरचा बंधारा आहे, वाद गेलेला आहे आणि तो आता बंधारा तिथे नाही आहे. त्यानंतर वाढीव कोटेशन बनवलं आणि वाढीव कोटेशन बनवून त्यांनी सचिव प्रधानाला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवला. पण नगरपालिकेच्या माध्यमातून असं एक पत्र आलेलं आहे, ते पत्र आमच्या हातात लागलेलं आहे. आम्ही सुद्धा ते पत्र वाचलेलं आहे की पहिलं जुन्या बंधाऱ्याचं का झालं, त्या बंधाऱ्याचं आम्हाला स्पष्टीकरण द्या, त्याच्यानंतर तुम्ही नवीन बंधारा मागा, असं ते एक पत्र सचिव प्रधानाकडून आलेलं होतं आणि ते पत्र आमच्यापाशी आहे. आमची एकच मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे की ज्या लोकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि 2011 पासून 5,33,00,000वर जे काही व्याज लागते, व्याजासहित पैसे यांच्याकडून दंड करून वसूल केले पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आहे.